प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो रोखण्यात आलेला आहे। खरं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी जे आहे ते खरं तर प्रहार संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे। सोलापुरामध्ये देखील या ठिकाणी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीने हे रास्ता रोको आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच रास्ता रोकोमुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा ज्या आहेत या ठिकाणी लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो या ठिकाणी रोखला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते ते जमलेले आहेत। काय सांगाल भाऊ, आज तुम्ही रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे, काय मागणी आहे? वेगवेगळ्या 17 मागण्यांसाठी आदरणीय बच्चूभाऊंनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं होतं, अन्नत्याग उपोषण केलं होतं, तरीही शासन आणि प्रशासनाला जाग येत नाही। देवेंद्र फडणवीसांनी शासनाने सांगितलं होतं की बाबा इलेक्शनपूर्वीच 7/12 आम्ही शेतकऱ्यांचा कोरा करणार, आज तगायत 7/12 कोरा झालेला नाही। तुम्ही दिलेले आश्वासनं फेल गेलेले आहेत। कृषी मंत्री पत्ते खेळत बसतो। या सर्व गोष्टीसाठी 17 मागण्यांसाठी आमचा नेता वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहे। आणि जर या आंदोलनाला तुम्ही प्रतिसाद देत नसाल तर बच्चूभाऊ म्हणलेत गांधीगिरी बास करा। आता भगतसिंग मार्गाने आम्ही मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या संघटनेचे लोक देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जे फडणवीस साहेब जे आहेत ते म्हणले होते ना शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू, पण फडणवीस साहेबाला एक आवाहन करतो, क्या हुआ तेरा वादा। शेतकऱ्यांना फसवण्याचं जर काम करेल तर शेतकरी तुम्हाला आता गांधीगिरी मार्गाने आंदोलन करत आहे, पण भगतसिंगाचा मार्ग आता या ठिकाणी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून ओढून जे आहे त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न होतोय आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मात्र आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलिसांकडून धरपकड जी आहे ती कार्यकर्त्यांची सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस प्रशासनाकडून उचलबांगडी जी आहे ती प्रहारच्या या कार्यकर्त्यांना पोलीस ओढून जे आहे ते घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळतं, मात्र कार्यकर्ते जाण्यास नकार देत आहेत। त्यामुळे एकंदरीतच प्रहार संघटनेच्या या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ जो आहे तो निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे पोलिसांकडून मात्र बळाचा वापर करून या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं देखील पाहायला मिळतंय। आपण पाहतोय पोलीस कशा पद्धतीनं ओढून जे आहे त्या ठिकाणी या कार्यकर्त्यांना घेऊन जात आहेत। काय नक्की भूमिका आहे ते देखील जाणून आपण प्रयत्न करूयात। पोलिसांकडून ओढून जाय त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना जाते। साहेब तुम्ही सरकारच्या लोकांनी सांगितलं का आम्हाला उचलायला तुम्हाला? हा, तुम्हाला अजित पवारनी, एकनाथ शिंदेने आणि देवेंद्रजींनी सांगितलं का आम्हाला उचलायला? साहेब आम्हाला तुम्ही शांततेने आंदोलन करू द्या। नाही तुम्ही साहेब शांततेने आंदोलन करू द्या। नाही तुम्ही आंदोलन करू द्या, आम्ही जाणार नाही साहेब। आता या ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, मोठा गोंधळ जो आहे त्या ठिकाणी निर्माण झाले आपल्याला पाहायला मिळतं आणि कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलं जात आहे। काय भूमिका आहे, काय अपना फडणवीस सरकार जेव्हा सत्तेत आली होती, फडणवीस सरकारांनी जे वादे शासनासाठी केले ते पूर्ण केलेलं नाही। आज आम्ही आमचा जीव गेल्या हरकत नाही, आम्ही उठणार नाही। जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। आपण पाहतोय महिला पदाधिकारी देखील नाही आमच्या मागण्या मंजूर झाल्याशिवाय आम्ही आणणार नाही। दरवेळेला आम्हाला कुठे आश्वासन दिलं जाते, सरकार निवडून येईपर्यंत आम्हाला खोटं बोलतंय आणि सरकार ज्यावेळी निवडून येते त्यावेळी अपंग विधवा निराधाराकडे बघितलं जात नाही, शेतकऱ्याकडे बघितलं जात नाही। याच लोकांनी आम्हाला पाहतोय कार्यकर्ते आक्रमक आहेत। सर्व कार्यकर्त्यांना जे आहे त्या ठिकाणी गाडीत टाकण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतंय आणि मोठा गोंधळ जो आहे तो सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील या आंदोलनाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पोलिसांनी कार्यकर्त्यांना जे आहे ताब्यात घेतलेलं आहे। आपण पाहतोय पोलीस या कार्यकर्त्यांना घेऊन जात आहेत। काय भूमिका आहे? आमची पुढची भूमिका आज तर शांततापणे करत होतो, पोलिसांचं आमचं आंदोलन मोडण्याचं काम केलं आहे। उद्या आम्ही भगतसिंग मार्गाने आंदोलन करणार आहेत। कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि भगतसिंग मार्गाने आम्ही आता आंदोलन करणार असल्याचा इशारा जो आहे तो या ठिकाणी पोलिसांच्या या कारवाईनंतर कार्यकर्त्यांकडून देताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे पोलिसांनी आता या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांची उचलबांगडी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच शांततेत सुरू असलेला रस्ता रोको आता पोलिसांनी जो आहे तो या ठिकाणी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन वाहतूक जी आहे ते सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।